पाहणी करताना हिरकणी कक्ष अजूनही बंद आहे, त्याला लॉक लावलेला आहे. तो हिरकणी कक्ष नेहमीच बंद असतो. आज तुम्ही पाहणी आता उघडलं त्यांनी, आता विचारा त्यांना. लॉक होतं. माझ्याकडे व्हिडिओ आहे तर. नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं स्वागत करते लोकमतमध्ये. आज कोल्हापूरमध्ये राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे दौऱ्यावरती आलेले. या दौऱ्याच्या वेळेला त्यांनी कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक आहे ज्या ठिकाणी पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यामध्ये अनेक गोष्टी आढळून आल्या. जशा पद्धतीने कोल्हापुरातील हे बस स्थानक अनेक जणांसाठी महत्त्वाचं ठरलं जातं, कारण कोल्हापूर, कोकण, त्याचबरोबर सीमावर्ती भागामध्ये जाण्यासाठी आणि तसंच कोल्हापूर मार्गे पुणे, मुंबई या ठिकाणी जाण्यासाठी आहे. ज्या बसेस या ठिकाणी सुटतात आणि त्यासाठीच खूप मोठ्या संख्येने प्रवासी देखील या ठिकाणी असतात. त्याचबरोबर महिला वर्गाची संख्या देखील अधिक असते आणि त्याच महिला वर्गासाठी स्तनदा महिलांसाठी आहे जे प्रत्येक एसटी स्टँडवरती हिरकणी कक्ष बांधण्यात आलेला आहे. मात्र कोल्हापुरातील हिरकणी कक्ष आहे जो वेळोवेळेला पाहिला तर आपल्याला बंदच दिसतो. आज परिवहन मंत्री देखील कोल्हापूरमध्ये एसटी स्टँडवरती पाहणीसाठी आलेले असताना हा हिरकणी कक्ष आहे जो बंद होता त्याला कुलूप लावलेलं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर जेव्हा परिवहन मंत्री यांना प्रश्न विचारण्यात आला की आजही तुम्ही पाहणी करण्यासाठी कोल्हापुरात आलेला आहात, त्यावेळेला देखील ह्या हिरकणी कक्षाला कुलूपच लावलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं मी पाहणी करतो. पाहणी करताना हिरकणी कक्ष अजूनही बंद आहे, त्याला लॉक लावलेला आहे. तो हिरकणी कक्ष नेहमीच बंद असतो. आज तुम्ही ज्या वेळेला परिवहन मंत्री पाहणी करायला येणार त्याच वेळेला आहे हा हिरकणी कक्षाचं कुलूप उघडलं गेलं आणि ही हिरकणी कक्षाची जी खोली आहे ती खोली मात्र खूप व्यवस्थित आणि टापटीप आज ठेवण्यात आलेली पाहायला मिळाली. आता उघडलं त्यांनी, आता विचारा त्यांना. लॉक होतं. माझ्याकडे व्हिडिओ आहे तर. पण आज स्वच्छ झालेला आहे. मात्र इतर वेळेस जर कोल्हापुरातील या हिरकणी कक्षाकडे पाहिलं तर हिरकणी कक्षाला कुलूप लावलेलं असतं. त्याचबरोबर त्याची स्वच्छता देखील नसते. अस्वच्छतेचं साम्राज्य या ठिकाणी दिसून येतं. मात्र आज परिवहन मंत्री येणार म्हणून कोल्हापुरातील बसस्थानक पूर्णपणे चकचकीत करण्यात आलेलं होतं आणि त्याचबरोबर हा हिरकणी कक्ष परिवहन मंत्री येत आहेत म्हटल्यावरती पाहणी करण्यासाठी येत आहेत म्हटलं अगदी काही मिनिटांमध्ये, काही सेकंदामध्ये उघडण्यात आलेलं होतं. तर परिवहन मंत्र्यांनी असं म्हटलं की आता तर उघडलेला आहे, तुम्ही म्हणत होतात बंद आहे म्हणून कुलूप लावलेला आहे. त्यावरती आम्ही सांगितलं की नाही, तशा पद्धतीचा व्हिडिओ देखील आमच्याकडे आहे. आणि ज्यांनी हा हिरकणी कक्ष आता उघडला त्यांना देखील आम्ही विचारलेलं की हा हिरकणी कक्ष आत्ताच उघडलाय का, तर त्यांनी सांगितलं हो आत्ताच उघडलेला आहे. आता उघडलं ना. यावरती त्या महिला आहेत, ज्या महिला कर्मचारी एस टी स्थानकावरती, त्यांनी परिवहन मंत्र्यांना असा खुलासा केला की हे हिरकणी कक्ष बंद ठेवलं जातं कारण कोणी ऐरगैर येतं आणि त्या ठिकाणी बसतं. मात्र त्याच्याबरोबरच बाहेरच्या बाजूला एक नोटीस लावलेली आहे की जर हिरकणी कक्षात बसावायचे असेल तर चावी आहे जी नियंत्रण कक्षाकडे आहे तेथून ती चावी घ्यावी आणि हा हिरकणी कक्ष उघडून बसावा. मात्र महिलांसाठी ठेवण्यात आलेला हा हिरकणी कक्ष बघावं त्यावेळेला आपल्याला कुलूप बंदच दिसतो आणि त्याच्याच विषयी आपण ही सगळी माहिती आहे जी या रिपोर्टमधनं घेतली. आज कोल्हापूरमध्ये परिवहन मंत्री पाहणी दौऱ्यासाठी आलेले होते आणि ह्या पाहणी दौऱ्यामध्ये आहे जे आपण पाहिलं की हिरकणी कक्ष कोल्हापुरातील आहे एस टी स्टँड परिसरातील, तो मात्र बंद अवस्थेतच आढळला. आणि परिवहन मंत्री गेल्यानंतर आपल्याला ह्याला कडी लावलेली दिसते. मात्र काही वेळानंतर आहे जे ह्याला कुलूप लावलं जाईल आणि ज्या वेळेला महिला वर्ग आहे, ज्या स्तनदा माता आहे, ज्या हिरकणी कक्षाची किल्ली मागायला जातील त्यावेळेला मात्र त्यांना किल्ली मिळणार नाही. आणि ही नेहमीचीच कथा आहे जी ह्या एस टी स्टँडवरती घडते. मात्र आज परिवहन मंत्री येऊन गेल्यानंतर नेमकं काय घडणार आहे, हिरकणी कक्ष किती दिवस महिलांसाठी हा खुला राहणार आहे, त्याचबरोबर किती दिवस महिलांना ह्या हिरकणी कक्षाची किल्ली मिळणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तुमचं काय मत आहे कोल्हापुरातील या एस टी स्टँड परिसरातील अस्वच्छतेबाबत, त्याचबरोबर हिरकणी कक्षाबाबत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. यावरूनच मिळतेच आमच्या लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी. अशाच ताज्या घडामोडींसाठी आमचं यूट्यूब चॅनल आहे लोकमत कोल्हापूर, हे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचा फेसबुक पेज देखील फॉलो करा.